श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय 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 आनंद कंदा. जय 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 अभेदा. माझे नमन तुझ्या पदा. असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती. पावा आता शीघ्रगती. माझा अंत पाहाशी किती. हे काही कळेना. खऱ्या कठोरांशी कठोरता. नाही शोभत अनंता. याचा विचार काही चित्ता करा. आपुल्या एक काळी मी दिनवाने मारित तो हाका. मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्ना हे का. पावा दास गणूस महाराज असता शेगावात. विप्र एक काशीनाथ. जो खेडे खंडेरावाचा होय सुत. गर्दे हे उपनाव जयाचे. तो आला दर्शना. समर्थांच्या वंदिले चरणा. मूर्ती पाहून त्याच्या मना आनंद झाला अतिशय. माझ्या जन्माननीय वडिलाने जी विन्मुक्तांची लक्षणे लिहिली अनुभवाने. त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही माझे भाग्य धन्य धन्य. म्हणून हे पाहण्या चरण आलो खामगावाहून. त्यांचे सार्थक झाले की तो समर्थांनी लीला केली. कोपर खिडी मारली. काशीनाथाच्या पाठीस भली. आपुल्या परमकृपेने जा तुझा हेत पुरला. वाटा पाहे तारवाला. या भाषणे घोटाळला. काशीनाथ मानसी म्हणे कामना माझे हे ठाई. मी न आलो मारण्या काही. तारवाला शिपाई वाट पाहतो काय ते हे. त्याचे गूढ कळेना. पुसण्या छाती होईना. निमोठपणे वंदून चरणा गेला निघून खामगावी. तो तारवाला शिपाई उभा दारात होता पायी. तार घेतली घाई घाई. कशाची ती बघण्यास. तारेत का हा मजकूर तुमचा केला तत्कृन. मुनसफीच्या हुद्द्यावर मोर्शी तालुक्या कारणे. ते पाहता आनंदाला कोपरखिडीचा अर्थ कळला. त्या काशीनाथ पंथाला पहा संतांचे ज्ञान कैसे. असो एकदा नागपुरी समर्थांची गेली स्वारी. गोपाळ बुटीची या घरी त्यांच्या अति आग्रहाने. ही भोसल्यांची राजधानी पूर्वकाली होती जाणी. त्या शहाजी शहराची आजदिनी दैनाक झाली विबुध हो. स्वातंत्र्यरूपी प्राण गेला खरा धनी याचक ठरला. परक्यांचा बोलबाला झाला जया शहरात. जय गज घोडे पालख्या पार. नाहीशा झाल्या साचार. रस्त्याने फिरे मोटार अति जोराने विबुध हो. असो हा महिमा काळाचा नाही दोष कौनाच्या. वाडा गोपाळ बुटीचा होता सीता बर्डीवर. त्या भव्य सदनात नेऊन ठेविले सद्गुरुनाथ. जैसा वाघ किल्ल्यात कोंडोनिया टाकालवा वे बुटीचा ऐसा विचार. या सीता बर्डीवर महाराज ठेवावे निरंतर. जाऊ न द्यावे शेगावा. अक्रूराने कृष्णाला जैसा मथुरे माजी नेला. तोच प्रकार येथे झाला. काय वर्णन करावे. शेगाव पडले भनित. अवघे लोक दुःखित. विनविती हरिपाटला प्रत. महाराज येथे आणा हो. कुडीमधून गेला प्राण. कोण पुसे तुझ लागून. तैसे समर्था वाचून शेगाव हे प्रेत. पहा तुम्ही गावचे जमेदार. करा याचा विचार. बुटी मोठा सावकार. तेथे न आमुचा लागे. टक्कर हत्तीची होणे आहे योग्यसाची. येथे आम्हा सम कोल्ह्यांची नाही मुडी किंमत. जंबुमाळीशी लढायाला मारुती हाच योग्य ठरला. जिंकावया कर्णाला झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे. समर्थासी घेऊन यावे. आम्हा अवघ्यास सुख व्हावे. हीच आहे विनंती. इकडे बुटीच्या घरात आजुर्दे राहिले संत. जेवी हस्तिनापुरात कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणती बुटीसी जाऊ दे मज शेगावासी. या पुल्या भव्य सदनासी ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुटी मुडीच मानिना. समर्था जाऊ देईना. अनागोदीच्या राना. बुटी वाटे निसंशय. बुटी भाविक होता जरी. अहंता नव्हती गेली खरी. श्रीमंतांचा गर्व भारी त्याच्या ठाई वसत. रोज ब्राह्मण भोजन. समर्थापुढे सदा भजन. परी शेगावचे येत जन. बंदी त्या तो करीत असे. जाऊन देई दर्शना शेगावचे लोकांना. बिगर परवानगी श्रीमंत सदना.
जाता नये कवनासी से गावचे लोक भले, जरी आनावया गेले परी न काही उपाय चाले, गेले तसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी काही मंडळी बरोबरी घेऊन निघाला नागपुरी, समर्थासी आनावया बसला अग्निपथात. त्याच वेळी वदले संत त्या गोपाळ बुटी प्रत, येणे रीती ते के ऐका. अरे गोपाळ पाटील हरी निघाला या वया नागपुरी, तो येण्याच्या आत परी मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार, तो पडला जमेदार. याचा विचार करावा तुझ्या धनाच्या जोरावर, उड्या या जाना निर्धारी. तो मनगटाच्या बळावरी नेईल मजला येथून. हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला परी तो न त्याने मानिला. प्रवेश केला सदनात गोपाळ बुटीची या घरी, पंगत होती थोर. पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना, ताटे चांदीची अवघ्यास समचे पाट बसण्यास, होत्या पातळ पदार्थास वाट्याजवळ चांदीच्या नानाविध पक्वाने होती भोजना कारणे. मध्यभागा आसन त्याने मांडिले समर्थ बसण्यास. ऐशी बुटीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती, ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात आले समर्था नेण्याप्रत, तो महाराज निघाले धावत दारी त्यास भेटाव. वासरा गाय पाहून जैसी येई धावून, तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चाल हरी से गावासी, येथे मुळी न राहणे मशी, तू आलास न्यावयासी. हे फार बरे झाले समर्थ जाऊ लागले, ते गोपाळाने पाहिले अनन्य भावे चरण धरले समर्थांचे येऊन. विक्षेपना माझा गुरुराया नका करू या समया, दोन घास घेऊन इच्छित स्थळात मग जावे. तैसेच बुटी पाटलासी बोलू लागले विनयसी, तुम्ही घेऊन प्रसादासी जावे हेच मागणे. येथे न राहती महाराज हे समजून आले आज, पण ती माझी राखा लाज. तुम्हीच पाटील धवा आताच समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी. आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा, भोजने होईपर्यंत महाराज राहिले तेथ. शेगावची समस्त मंडळी पंक्तीस जेवली, भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी. दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटीचे जानकाबाई नावाचे परमभाविक होते साचे. गृहलक्ष्मीच होती ती, जी तिने केली विनवणी महाराजांचे चरणी. माझा हेतू मनीचा मनी बसू पाहतो गुरुराया. तई महाराज बोलले तुझ्या मना मी जाणीतले, ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला परम सद्गुणी होई सबला, अंती जाशील वैकुंठाला सौभाग्यासह बाळे तू. ऐशा आशीर्वाद देऊन निगते झाले द्या घन, त्या सीताबर्डीहून आले रघुजींच्या घरी. हा भोसला राजा रघुजी उदार मनाचा भक्त जागाजी, ज्यांनी ठेविला राम राजी. आपल्या शुद्ध वर्तने त्याचे लौकिकी राज्य गेले, जे आश्वासत होते भले अशाश्वत स्वरूपाचे आले. सद्गुरु भक्तीचे राज्य खरा, उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार. त्याचा घेऊन पाहुणचार रामटेकासी गेले पुढे, तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून. शेगावाच्या मठा जाण हरी पाटला समवेत, धार कल्याणचे रंगनाथ जे थोर साधू मोगलाईत होते ते भेटण्याप्रत. समर्थ आले शेगावी अध्यात्म्याची बोलणी सांकेतिक केली दोघांनी, त्यांचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती कर्ममार्गी ज्यांची प्रीती, कृष्णा तटांका ज्यांची महती, मानगावी जन्म ज्यांचा, ते येण्याचे अगोदर बाळा भाऊस साचार. बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी, अरे बाळा उदयिक माझा बंधू येतो एक, मज लागी भेटण्या देख त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी म्हणून उद्या पंथांतरी, चिंध्या न पडू द्या निर्धारी. अंगण स्वच्छ ठेवा रे चिंधी, कोठे पडेल जरी तो कोपेल निर्धारी. दग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामींची, तो कराड ब्राह्मण शुचिरभूत ज्ञानसंपन्न, हे त्याचे कर्मठपण कवच्या परी समजावे. ऐसे बाळास आदले दिवशी सांगते झाले पुण्यराशी, तो एक प्रकार दिवसाशी
एक प्रहर दिवसाशी हे स्वामी पडले ते ठाया एकमेकांशी पाहता दोघे हसले तत्वता हर्ष उभयतांच्या चित्ता झाला होता अनिवार्य एक कर्माचा सागर एक योगेश्वर एक मोगरा सुंदर एक तरु गुलाबाचा एक गंगा भागीरथी एक गोदा निश्चिती एक साक्षात पशुपती एक शेषशाही नारायण स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बैसले आपल्या पलंगावरी भले चिटक्या मारकराने वाजविती स्वामी येता चिटकी थांबली दृष्टा दोघा झाली तै स्वामींनी विचारिली आज्ञा परत जावया फार बरेच म्हणून गजानने तुकविली मान स्वामी गेले निघून बाळास कौतुक वाटले बाळ म्हणे गुरुराया हे दृश्य पाहून या संशय उपजला चित्ता त्याची निवृत्ती करा हो त्यांचा मार्ग अगदी भिन्न तुमच्या ह्या मार्गाहून ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो ऐसा प्रश्न ऐकिला समर्थ देती उत्तर त्याला बरवा प्रश्न बाळा केला त्या हा आज आम्हा ते ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग अस्तिसाचे हे 3 मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न दिसती पाहणारा कारण तेने घोटाळावर वरिते मन पाहणाराचे राजसा सोडे ओढे संध्या स्नान व्रत उपोषण अनुष्ठान या कृत्या लागून अंगी म्हणावी कर्माची ही अंगे जो आचारी निरालसपणे खरी तोच समजावा भुवरी ब्रह्मत्वे ता कर्मठ अधिक न्यून येथे होता कर्ममार्ग न येत माहाता म्हणून विशेष तत्परता ठेविली पाहिजे आचरणी येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागणे ते जाण खरी पराकाराने दुरुत्तरी कदा त्याने ताडू नये आता भक्ती मार्गांचे एक हे लक्षण साचे भक्तिपंथाने या जाणाराचे मन पाहिजे शुद्ध ती मलिनता मना ठाई असेही असा राहिल्या पाही त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे द्या प्रेमलीनता अंगी पाहिजे तत्वता श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्यांची विशेष मुखा माझी नामस्मरण करणे हरीस जाणून ऐशी अंगी असती जाण या भक्ती मार्गाला या अंगासह जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी भक्ती मार्गांची नये सरी त्यांचा विधी सोपा असे परी तो करण्या आचरण कर्माहून कठीण जाण जेवी गगनाचे जवळपण नेत्रा लागी दिसत असे आता योगमार्ग तिसरा सांगतो मी एक खरा या योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे परी हा पसारा निश्चयेसी आहे ज्याच्या त्याचे हे पासी योग मार्ग साधण्यासी बाहेरचे न काही लागे जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा आसनेचे रेचक कुंभक इंडा पिंगलेचे भेद देख धोती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानवा कुंडली आणि सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे जाना आधी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल या 3 मार्गांचे अंतिम फळ ज्ञानसाचे परी ते ज्ञान प्रेमाचे विन असता कामा नये जे कृत्य प्रेमाविन ते अवघे आहे शीन म्हणून प्रेमाचे रक्षण करणे 3 मार्गात काळा गोरा खुजा थोर कुरूपा आणि सुंदर हे शरीराचे प्रकार त्यांची न बाधा आत्म्यते आत्मा अवघ्यांचा आहे एक तेथे न पडे कदा फरक शरीरभेद व्यावहारिक त्यांचे कौतुक काही नसे तीच या 3 मार्गांची ही स्थिती तंतोतंत साची बाह्य स्वरूपे भिन्न त्यांची परिमूळ कारण एक असे मुक्कामास गेल्यावर मार्गाचा न उरे विचार जो मार्गी चालत नर महत्व त्यांचे त्यास वाटे पंथ चालण्या आरंभ झाला परी मुक्कामास नाही गेला अशाचाच होतो भला तंटा पंथाभिमानाने या 3 मार्गांचे ते पंथ मुक्कामी पोचल्या होती संत मग तयांच्या संबंधात द्वैत नसे येतुलेही वशिष्ठ वामदेव जमदग्नी
अत्री पाराशर सांडिल्य मुनी हे कर्ममार्गांच्या सेवनी मुक्कामासी पोचले. व्यास नारद कयाधू कुमर मारुती शबरी क्रूर उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्तिमार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर हे चढले. हे जिज्ञा थोर या योग मार्गांचा जो वशिष्ठ लाभ झाला तोच विदुरांच्या पदरी पडला. तोच मच्छिंद्राने भोगिला. फळा माझी फरक नसे तीच प्रथा पुढे चालली. येथे न शंका घ्यावी भली मुळी कर्ममार्गांची रक्षिली. भुज श्रीपाद वल्लभे नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाले साचार. ठिकाण ज्यांचे ना गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगी. नामा सावता ज्ञानेश्वर सेना कान्हू चोखा महार. दामाजी पंत ठाणेदार गेली भक्ती मार्गानी. शेख महम्मद श्री गोध्यात आनंदी स्वामी जालन्यात. सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे तैसेच आहे सांप्रत. कर्ममार्गी वासुदेव रथ मी धरला भक्तीचा पंथ. अनिक बहुत जनांनी पडूसंचे धोंडी बुवा. सोनगिरचा नाना बरवा जालन्याचे यशवंतरावा. भक्तिपंथ साध्य झाला खाल्ला आम्हा ती विदेशी ही. तेवी शिर्डीचे बाबासाही गुलाबरावांचे ठाई. ज्ञानदृष्टी असेरी पहा चांदूर तालुक्यात हाचा. वरखेडे नाम ग्रामाचा आकडूजी नामे संत साचा. गेला याच वाटेने मुर्रा गावचे संत रत्न. झिंगाजी तो होय जाण. तेवी नागपूरचे ताजुद्दीन भक्तिमार्गासी चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे. परी अधिकारी कैवल्यांचे ते बैसले होऊनी. मार्ग असो कोणताही त्याचे मुळी महत्व नाही. जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे असे. आम्हीही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी. कैवल्यांच्या मार्गावरी भाविका आणून सोडावया. जे ज्याला आवडेल तिकडे ते हो जाईल आणि मोक्षरूपी भोगील फळ. त्या पंथा आचरोनी आता नको पुसूस काही. हे न कोणी सांगे पाही. निवांत बसू दे ठाई पिसेपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल त्याचेच कार्य होईल. इतरांची ना जरूर मला. ज्यासे अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला. उगीच तर्क हटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये. कोणी काही म्हणोत आपण असावे निवांत. तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगन्नाथात्मा. ऐसा उपदेशक एकीला बाळा भाऊच्या नेत्राला. प्रेमाश्रूंचा लोटला पूर तो न आवरे त्या. अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उमटले. वैखरींचे संपले काम ते सहजची. मोनेच केला नमस्कार. श्री गजानन साधू थोर वर्राड प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला. साळूबाई नावाची एक असे कणव शाखेची. ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं. तिला महाराज एके दिनी ऐशा परी वदले वाणी. डाळ पीठ घेऊन स्वयंपाकरी अहोरात्र. जे येतील तयांना साळू घाल भोजना. येणेच तो नारायणा प्रिय होशील निसंशय. ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत. जे वैजापुरती असे सत्य माहेरवाडे घोडेजीचे. हे प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला. तो न तया फलद झाला तयाची या दुर्दैवे. खामगावच्या सान्निध्यासी जलंब गाव परियेसी. त्या गावाच्या रहिवासी तुळशीराम एक असे पुत्र. या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता तैलबुद्धीचा. वेदाध्ययनी प्रेम ज्यांचे हा धर्मपीठ वाराणसी. जी भागीरथीच्या तटाकाशी तेथे गेला अध्ययनासी. वेदांग मृतीच्या प्रत्येही भागीरथीने चे स्नान माधू करी
हिचे सेवी गण गुरु गृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे. श्रोते विद्यार्थी ना तरी अध्ययना जाती देशावरी. शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैनते. चैनी माझी गुंतल्या मन मग कशाचे अध्ययन. बिरुड आंब्या लागून लागता नाश रसाचा. आत्माराम नव्हता यापरी. विवेक संपन्न सदाचारी. विद्या अवघी करून पुरी. आला निज देशाते. स्वदेशी येता शेगावासी. गेला असे अतिहर्षी. हजिरी ती धावयासी. श्री गजानन महाराजा. तो अविद्येचा जाणता. गजानन केवळ ज्ञान सविता. आत्माराम वेद म्हणता. कोठे कोठे चुकत असे त्या चुकीची दुरुस्ती. करू लागले सद्गुरुमूर्ती. आत्मारामांचे संगती. वेद म्हणती महाराज. एकता त्यांचे वेदाध्ययन. तन्मय होती विद्वान. न होय सराफा वाचून किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थांचे पायाशी. आत्माराम राहिला आदरेशी. मधु टाकून या मक्षिकेशी. जाणे कैसे आवडेल प्रत्येही सेवे कारण. त्या यावे त्यांचे जलबाहून चुकविला आना एकही दिन. ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात. पूजा आचार्य करण्याप्रत. सद्गुरूंच्या समाधीची मोबदला न घेता भली एकनिष्ठा सेवा केली. शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा. इस्टेट अल्प साचार. एक जमीन एक घर. येथे न दृष्टी किमतीवर. देणे आहे भाग पहा. भिल्लिनीने रामाला बोरे देऊन वश केला. तैसाच प्रकार आहे झाला. म्हणून केले वर्णन स्वामी दत्तात्रय केदार. दुसरा नारायण जामकर. निव्वळ दुधाच्या ज्याचा आहार तो दुधाहारी बुवा. ऐसे श्रोते तिघे जण स्वामींचे भक्त निर्वाण. ज्यांनी आपुले तनमन समर्थ चरणी अर्पिले. मोरगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा. तेथील मारुती पंत पटवाऱ्याचा वृत्तांत एका थोडासा. श्रोते हे त्या मोरगावात मारुती पंतांच्या शेतात पिकांचे रक्षण करण्याप्रत ती माझी नामे माळी होता. तो माळी मड्या भीतरी निजला निश्चित अवसरी. गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला. उलटून गेली 2 प्रहर. कुंभाराचे 10-20 खर. खड्यात येऊन या दाण्यावर पडले असती पाड्यांच्या. राखणदार झोपी गेला. गर्दभासी आनंद झाला. ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालूनी. हा पांड्या मारुती पंत महाराजांचा होता भक्त. म्हणून सद्गुरु रायाप्रत लीला करणे भाग असे आले. क्षणात जाऊनी मोरगावासी. हाक मारिली तिमाजीसी. अरे जागा होई तरीसी. रासेसी गाढवे पडली त्या. ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज पावले अंतर्धान. खड्यामधून ते धवा. तिमाजी उठून पाहता गाढवे दिसती तत्वता. म्हणे काय करू आता मालक रागे भरेल की. पिकांचे रक्षण करण्यासी त्याने ठेविले आहे मशी. विश्वासघात आज दिशी झाला त्यांचा माझ्या हाते. तो विश्वासला माझ्यावर मी निज झालो निसूर. रासही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी. आता समजूत मालकांची कोण्या रीती घालूसाची. पहा त्यावेळी मानाची किंमत होती लोकास. ना तरी हल्लीचे नोकर निमक अहराम शिरजोर. नफा तोट्याची तिळभर काळजी न त्यांना मालकांच्या. ती माझी तैसा नव्हता. हळहळ लागली त्याच्या चित्ता. म्हणे काय जाऊन सांगू ना आता मी पांड्या कारणी. काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची. उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करील.
ऐसे मनाशी बोलून उद्यास येता नारायण, ती माझी गावात येऊन पाय धरी पंतांची. महाराज माझ्या झोपेनी बुडविले तुम्हा लागुनी, 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की. ती नुकसान किती झाली ती पाहिली, खड्या माझी जाऊनी भली, म्हणजे मला मज वाटेल बरे. मारुती म्हणाले त्यावर, खड्यात यावया साचार वेळ ना मला तिळभर. मी निघालो शेगावा दर्शन घेऊन सद्गुरूंचे, त्या गजानन महाराजांचे. उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन. ऐसे बोलून शेगावाला मारुती पंत येता झाला. दर्शनासाठी मठात गेला. 10-11चे सुमारात महाराज होते आसनावर. जगू पाटील समोरी, बाळाभाऊ बद्ध करी बसला जवळ पाटलाच्या. मारुतीने दर्शन घेता केलेस ना हास्यवदन, तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीशी. तुम्ही माझे भक्त होता, मला राखण्या लाविता, झोपाळू नोकर ठेविता, आणि आपण निजता खुशाल घरी. मारुती काल रात्रीला खड्यात ती माझी झोपी गेला. गाढवांचा सुळाट झाला, ते रास भक्षू लागले, म्हणून मी जागे केले. जाऊन ती माझी भले रास सांभाळण्या सांगितले, आणि आलो निघून. ऐसी खून पडता क्षणी मारुतीने जोडून पाणी, मस्तक ठेवून आचरणी ऐसे वचन बोलला. आम्हा सर्वस्वी आधार आपुलाचा आहे साचर, लेकराचा अवघा भार मातेची या शिरी असे. आमुचे म्हणून जे काही ते अवघेच आहे, आपुल्या आई सत्ता त्यावरी नाही. तुम्हा विन कौनाची खडे आणि जोंधळे अवघाची आहे आपला. ती माझी नोकर नावाचा व्यवहार दृष्टी आहे की, ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून. लेकरासाठी त्रासपूर्ण माता सोसी वरच्यावरी मी लेकरू आपुले, म्हणून या आपण केले खड्यात ते जाऊन भले. मोरगावी संरक्षण ऐसीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर. आताच जाऊ न करीतो दूर नोकरीवरून ती माझीला. ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थाप्रती, आणि भाषण केले येणे रीती. ते आता अवधारा छे वेड्या, ती माझीस नको मुळीच काढू नोकरीवरून खास. त्याचे वर्म सांगतो तुला, ती माझी नोकर इमानी. खड्यात गाढवे पाहुनी दुःखी झाला असे मनी, ते म्या तेव्हाच जाणिले रात्रीची हकीकत. तुला सांगावया प्रत, आला होतो भीत सकाळी ना तुझकडे. तै तू म्हणालास जात त्याला, मी जातो आहे शेगावला. उद्या सकाळी खड्याताला येऊन या पाहिन. ऐसे गुरुवचन ऐकिले मारुतीसी चोज झाले. हे पहा संतांचे कर्तृत्व भले, कैसे आहे अगाध. गाढवे खड्यात पडलेली, कोणी न त्या सांगितली. ती अंतर्ज्ञानी जाणिली गजानने श्रोते हो. शके 1886 हे महाराज बाळापुरासी. असता गोष्ट झाली ऐसी, ती थोडकी सांगतो. तेथे सुखलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची. त्या बैठकी समोर महाराजांची स्वारी बैसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर, वस्त्र नव्हते तिळभर. त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते. तो होता हमरस्ता बाजारपेठेचा तत्वता, त्या पंथाने जात होता. एक पोलीस हवालदार नाव त्या हवालदाराचे, नारायण असरा आजी होते साचे. समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगा धोत, न मुद्दाम बसला पंथात. साधूना हा भोंदी सत्य, त्याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे बोलून जवळी गेला, अदा बोलू लागला. लाज कैसी नाही तुझला, नंगा बसतोस रस्त्यावरी. हे घे त्यांचे प्रायश्चित, तुला मी देतो आज येथ. ऐसे बोलून सामी प्रत मारू लागला छडीने. वळ पाठ पोटावरी हे उठलते झाले निर्धारी. परीना हवालदार आवरी मारता हात आपुला. असे ते धवा पाहून एक गृहस्थ आला धावून. आपुल्या दुकानामधून हुंडीवाला नाम ज्यांचे. तो म्हणे हे हवालदारा, तू विचार काही न कर. उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे का, की संतांचा कैवारी.
आरी एका आहे श्रीहरी वळ त्याच्या पाठीवरी उठले ते का न दिसले तुला या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत आजारीच मोडतो पथ्य मरावया कारणे हे तेच तू आज केले हे न काही बरे झाले अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची हवालदार म्हणे माफीचे कारण मसीन मागण्याचे कावळ्याचे शापेसाचे काय ढोरे मरतील हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ तोंडाने गोष्टी चावट अचाट ऐसा करीत हा ऐसा ढोंग्यांच्या मारणे ईश्वर जरी मानिल गुन्हे तरी मग न्यायाकारणे जागाच नाही राहिली तेच पुढे सत्य झाले हवालदारात पंचत्व पावले त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने एका 15 वाड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत एका साधूस मारल्याने म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपुनी वागावे प्रत्येकांनी खरे कडेपर्यंत नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवरा नदीचे काठावर गाव ती तुमदार त्यांचे वर्ण करवेना अनंत फंदी नावाचा कवी जेथे झाला साचा तेथील हरे जाखड्याचा एका तुम्ही वृत्तांत हा हरी जाखडी माध्यदीन न होता यजुर्वेदी ब्राह्मण गावोगाव फिरून पोटा पुले भरीतसे तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनाशी बसता झाला पायापाशी श्री गजानन स्वामींच्या तो हजारो घेती दर्शन कोणी ब्राह्मण भोजन कोणी खडी साखर वाटून नवस केलेला फेडीती तई हरी म्हणे चिंतासी हा केवढा ज्ञानराशी येऊन या पायापासे विन्मुख जाणे भाग मला काकी दैव उड खडतर आज माझे आहे साचार निव्वळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठेनी हे आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर संग्रहासी नाही धन शेतवाडा मळा जाण मी नामुडी विद्वान मला कन्या कोण देई हे माझे गजानना सच्चिदानंदा द्यागना संसार सुखासी वासना झाली मनी व बलत्तर ती तू पूर्ण करावी मुले लेकरे मला व्हावी प्रथम बायको मिळावी कुलीन आज्ञाधारक ऐसे जो इच्छी मनात तोच त्याच्या अंगावर्त थुंकते झाले सद्गुरुनाथ इच्छेस त्याच्या जानुनी या हरी जाखड्याने बावनच्या मागल्या मज कारणे म्हणून या आले थुकणे या मूर्खाच्या अंगावर संसारापासून सुटावला लोक भजती माझ्या पाया याने येथे येऊन या संसार सुख मागितले पहा जगाची रीत कैसी अवघेच इच्छिती संसारासी सच्चिदानंद श्रीहरीसी पाहण्यानं कोणी तयार ऐसे आपणासी बोलले पुन्हा जाखड्यासी पाहिले जे जे तू इच्छिले सांप्रतकाळी मनात ते ते अवघे होईल पूर्ण पुत्र प्राप्त तुझ का लागून होतील संग्रहासी धन तेही थोडके राहील जा आता परत घरा सुखे करी संसारा करीत असावा परमेश्वरा 8 वेळा विसरू नको ऐसे तयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन दिले हरी जाखड्या कारण लग्न स्वतःचे करावया हरी जाखड्या संगमनेरी सुखी झाला संसारी महाराजांची वाणी खरी ती कोठून खोटी होईल ऐसाच एक निमोनकर गोविंदाचा कुमार रामचंद्र नामे साचार ओव्हर सिंहरच्या हुद्यावरी ओव्हरसिअरच्या हुद्यावरी बेंद्रे वासुदेव सर्वे होता त्याच्या बरोबर तो आणि निमोनकर आले मुकना नदीवर हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात इगतपुरी तालुक्यात बुध हो नाशिक जिल्ह्यात वनश्री ती रमणीय अति तिचे वर्णन करू किती हरिण बालके बागडती निर्भयपणे काननात फलभारे तरुण वर वाकले असती अपार
वन्य पशु फिरती सैर, बिंबट लागडे ते ठाया, असोया मुकन्या नाल्यापाशी जवळ एका खोऱ्यासी, एका जलाच्या प्रहारासी कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येती स्नानास, लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरलासे. असो एका पर्वणीसी निमोणकर गेले स्नानासी, योगाभ्यास थोडा यासी येत होता विबुध हो. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्याचे मन, गोसावी वैराग्या लागून पुसू लागला तेथल्या. नाही नाही माहीत मात ऐकू येई सर्वत्र, तेने निमोणकर चिंतात हताश पूर्ण झाला. काय करू देवा आता, मला योगाभ्यास शिकविता, कोठे भेटेल तत्वता ती कृपा करून सांगणे. तो कपिल धारेवरी एक पुरुष देखील अधिकारी, ज्यांचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले. उंच बाधा मुद्रा शांत बसला होता ध्यानस्थ, त्यास घातले दंडवत निमोणकरांनी अष्टांगेसी. बराच वेळ झाला जरी योगीन काही बोले परी, अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो. पोटी ना अन्न तिळभर विराड राहिले बहु दूर. कपिलधारेचे धरून नीर तुंब्यात गोसावी निघाले. तैनी मोनकर म्हणे न समर्था, अंत माझा किती पाहता, ठाऊक असल्या योगगाथा मशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी बोलते झाले कैवल्यदानी, हा चित्रपट घेऊन जा आपुले काम करी. हे पोक्ष षोडाक्षरी त्यावरी मंत्र लिहिला आहे थोर, त्याचा वाणी निरंतर जप आपुला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत योग येईल तुझा प्रत. योगमार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गोगल गाय शेप किडा हिमालया न देई वेडा, सागरीचा शिंप किडा मेरू पर्वता न जाय कधी. नेटाचा केला यत्न ब्रह्मचर्य सांभाळून, येतील 10-5 आसन धोती केल्यावरी. जा पुढे न विचारी मला, हा देतो प्रसाद तुला. ऐसे बाळू बोलून उचलीला एक तांबडा खडा करे. तो देऊनी या मजशी गुप्त झाले पुण्यराशी, तेच पुढे नासिकासी. गंगे प्रती वरी भेटतिले त्या पाहू निर्मोणकर गेले धावत साचार. शिर ठेवून पायावर प्रश्न त्यासी ऐसा केला, महाराज माझ्या कंटाळा का हो आपणच का केला. आपुल्या नाव गावाला न सांगताच गेला की. महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण, तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले म्या. नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती, तूच मूळ चाच मूढमती. रस त्याचे न जाणिले म्हणून त्यांचे गूढ तुला पडते झाले. हे जाण मुला मी राहतो शेगावाला, गजानन हे नाव माझे. धुमाळ सदनापर्यंत चालच माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझ प्रत होईल माझी ते ठाया. ऐसे बोलून निघाले महाराज रस्त्यात गुप्त झाले. भिरभिरे पाहू लागले चहूकडे निमोणकर, कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी. तो गजानन महाराज ओसरीवरी बसले ऐसे पाहिले, मोनेच करून वंदन कथिले धुमाळा कारण. कपिलधारेपासून जे का झाले इथवरी, ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला. तो म्हणे योगी राजाला, वानकशाची सांग मज. हे अवघ्या सामर्थ्याची खान निसंशय आहे साची. सार्वभौम पदाची त्यांच्या पुढे न किंमत. तो तांबडा खडा तुशी दिला तो ठेवून पाटासी. करणे पूजा अर्चेसी सद्भावे निरंतर. योगाभ्यास ही समोरी त्या खड्याच्या आदरे करी. त्यांच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल, तेच पुढे माझे सत्य. योगाभ्यास थोडा बहुत आला निमोणकरा प्रत. श्री गजानन कृपेने
एक शेगावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परियेसी, त्याची संतती असदनासी जाऊ लागली उपजतांच, म्हणून त्यांचे समर्थन आला. एकदा नवसके ऐसा केला, जरी देशील संत तिला दीर्घायुष्य गुरुराया, तरी एक मुलगा त्यातून तुसी करीन अर्पण, मनोरथ त्याचे पूर्ण केले श्री गजानन स्वामीने. 2-3 मुले झाली, परी नवसाची न राहिली आठवण तुकारामा भली, संततीच्या मोहानी. तो थोरला मुलगा नारायण रोग झाला, त्या कारण औषधोपचार केले दान, परी न आला गुण काही. नाडी बंद होऊ लागली, नेत्राची ती दृष्टी ती थिजली, धुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण, नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला. तुकाराम म्हणे, गुरुराया हा पुत्र माझा वाचलिया अर्पण करीन सध्या सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता शनी, नाडी झाली ठिकाणी, हळूहळू नेत्र उघडून पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार, आणून सोडला मठावर, नवस आपला फेडावया. तो नारायण अजूनी आहे तया ठिकाणी, बोलिलेला नवस कोणी महाराजांचा चुकू नये. हेच सांगण्या लोकांप्रत नारायण आहे जिवंत, शेगावी त्या मठात संत चरित्र ना कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी, घेऊन हरिपाटलासी विठ्ठलासी भेटावया. जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा, जो कल्पतरू भक्तांचा कमल नाभ सर्वेश्वर, जो जगदाधार जगतपती, वेद ज्यांचे गुण गाती, जो संतांच्या वसे चित्ती रुक्मिणीपती. द्या घना पंढरीसा आले गजानन, चंद्रभागेचे केले स्नान, गेले घ्याया दर्शन पांडुरंगाचे राऊडी. हे देवा पंढरीनाथा, हे अच्युता असमर्था, हे भक्त परमेशा रुक्मिणीकांता. एक माझी विनवणी, तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर. जे जे भाविक होते नर, त्यांचे व मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले, हे तू जानसी वहिले पुंडलिक वरदा विठ्ठले, याचा जाया आज्ञा असावी. देवा मी भाद्रपद मासी जावया इच्छितो वैकुंठासी, अक्षय इचे रहावयासी. तुझ्या चरणा सन्निध ऐशी करून विनवणी, समर्थांनी जोडिले पाणी, अश्रू आले लोचनी. विरह हरीचा सहावेना, हरी पाटील जोडून हाता पुसू लागला पुण्यवंता. अश्रू का हो सद्गुरुनाथा, आणिले लोचनी ये वेळा, किंवा मी काही सेवेला चुकलो आहे द्याळा, म्हणून आपणा खेद झाला ते सांगा लवलाही. महाराज म्हणाले त्या वर, हरी पाटलाचा धरून कर, सांगितले तरी न कळणार त्याचे वर्म बाप्पा तुला. तो विशेष खोल भारी, तू न पडावे त्या भितरे, इतकेच सांगतो श्रवण करी. संगत माझी थोडी असे चाला आता शेगावाला, तू आपल्या ठिकाणाला. तुमच्या पाटील अंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले शेगावा माझी भले, चित्तेने व्याप्त झाले मात्र हरी पाटलाचे. तो म्हणे मंडळीस, महाराज वदले पंढरीस, संगत राहिली थोडे दिवस माझी विठूच्या राऊडी. पुढे श्रावण मास गेला, शिनता आली तनूला, पुढे भाद्रपदा मास आला. काय झाले ते का गणेश चतुर्थीचे दिवशी, महाराज म्हणाले अवघ्यांशी, आता गणपती बोळ होण्यासी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ऐशा परी आहे ग्रंथित, चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण. दुसरे दिवशी विसर्जन बोळवाया जलामध्ये. तो दिवस आज आला, तो साजरा पाहिजे केला या पार्थिव देहाला. तुम्ही बोळवा आनंदे, दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहो येथे स्थित. तुम्हा सांभाळण्याप्रत सत्य तुमचा विसर
पडणे नसे, हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी. ऐसे गीता शास्त्रांतरी भगवान वदला अर्जुना. जे जे ब्रह्मा तेवे ते झाले, त्यांनी ऐसेच केले. शरीर वस्त्रा आसी बदलिले, हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढिला खास. बाळा भाऊच्या धरिले करास, आसनी आपण आपल्या बसविले. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. कदा मज लागे विसरू नका, मी आहे येथेच. ऐसे भाषण करून योगे रोधिला, असे प्राण दिला मस्तकी ठेवून. त्या महात्म्या पुरुषाने शके 1832 साधारण नाम संवत्सरास भाद्रपद शुद्ध प्रतिपदेस भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवार प्रहर दिवसाचा प्राणरोधिता शब्द केला. जय गजानन ऐसा भला सच्चिदानंदी लीन झाला. शेगावा माझारी देहांचे ते चल नवल पार गेले मावळून. स्वामी समाधिस्थ पाहून लोक हळूहळू लागले. पुकार झाली गावात, स्वामी झाले समाधिस्थ. ऐसी एकता मात हृदय पिटती नारी नर. गेला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी. गेला कैवारी, आज दिन जनांचा. गेला आमुचा विसावा, गेला आमुचा सौख्य ठेवा. विझाला हा ज्ञान दिवा कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्था, आता आम्हा कोण त्राता. का रे इतक्यात पुण्यवंता, केला आम्हा सोडून. मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णूसा बंकटलाल, ताराचंद्र प्रेमळ भक्त स्वामींचा जो असे. श्रीपतराव कुळकर्णी, मठा माझी जमले जाणी. विचार केला अवघ्यांनी, ऐशा रीती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस, समाधी न द्या स्वामीस. हाळोपाडीच्या लोकास येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती. अस्तमाना पर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल तयांना दर्शन घडेल. नका करू आता वेळ, जासूद धाळा चोहीकडे. गोविंद शास्त्री डोनगावचे एक विद्वान होते साचे. ते बोलले आपुल्या वाचे, सर्व लोकास येणे रीती. त्यांच्या आवडत्या भक्तांसी ते दर्शन देतील निश्चयेसी. तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील. त्याची प्रचिती पहावया, नको कोठे लांब जाया. पहा लोणी ठेवून या एधवा मस्तकी. स्वामींच्या लोणी ठेविता शिरावरी, ते घडू लागले निर्धारी. जो तो त्याचे कौतुक करी, बल हे योगशास्त्राचे. तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता. एक दिवसाची काय कथा, हे राहतील वर्षभर. निसंशय अशा स्थितीत परी हे करणे अनुचित. आवडते अवघे आलिया भक्त, समाधी द्या स्वामीला. ते अवघ्यास मानवले, स्वामी पुढे आदरे भले. भजन त्यांनी मांडिले, हजार टाळ जमला हो. दूरच्या भक्तांप्रत स्वामी जाऊन स्वप्नात. आपुल्या समाधीचे मात कडवी ते झाले विबुध हो. तया ऋषी पंचमीला अपार मेळ मिळाला लोकांचा तो शेगावाला. घ्याया दर्शन स्वामींचे, रथ केला तयार. दिंड्या आल्या अपार, सडे घातले रस्त्यावर. गोमयांचे बायांनी रंगवल्या नापरी, काढू लागल्या चतुर नारी. दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामातला. मूर्ती ठेवली रथात, मिरवणूक निघाली आनंदात. रात्रभरी शेगावात तो थाट वर्णवी, वाद्यांचे नाना प्रकार. दिंड्या मिळाल्या अपार, होऊ लागला भजन गजर. विठ्ठलाच्या नावाचा, तुळशी बुक्का गुलाल फुले. भक्त उधळू लागले, फुलांखाली ढाकून गेले. श्री गजानन महाराज बर्फी पेढ्यास नाही मिती. लोक वाटिती खिरापती, कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळिले. ऐशी मिरवणूक रात्रभर शेगावी निघून अखेर
उद्यास येता दिनकर परता आली मठात समाधीच्या जागेवर मूर्ती नेऊन ठेविली खरी रुद्राभिषेक केलावरी अखेरचा देहाला पूजा केली पंचोपचार आरती उजळली अखेर भक्तांनी केला नामगजर गजाननाचे नावाचा जय जय अवलिया गजानन हे नरदेह धारी नारायण अविनाश रूपा आनंद घना परात्परा जगतपत्ते ऐशा भजना भितरी मूर्ती ठेविली आसनावरी उत्तराभिमुख साजिरी शास्त्रमार्गाप्रमाणे अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाण जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलूनी मीठ अग्रजा अबीर यांनी ती भरली गार शिळा लावून केला दार बंद भक्तांनी शेवटी 10 दिवसापर्यंत समाराधना चालली तेथ घेऊन गेले असंख्यात लोक स्वामींच्या प्रसादा अखेर खरोखरीच संतांचा अधिकार तो थोरसाचा सार्वभौम राजांचा पाड नाही त्यांच्या पुढे स्वस्ती श्री दास गुणवीरंचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ भाविका दावो सत्पंथ भक्ती हरीची करावया शुभम भवतु श्री हरिअर्पणस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ 19 अध्याय समाप्त।